कामाच्या गतीपेक्षा कासव ही वेगवान। धाड शहरातील बस स्टँडचे अपूर्ण काम भ्रष्टाचाराचा घाणेरडा खेळ की निष्काळजीपणाचा कळस। भूमिपूजनाचा ढोल ताशा पण प्रत्यक्षात रेताड माळ। बुलढाणा प्रतिनिधी। धाड शहरातील बहुप्रतीक्षित बस स्थानकाचं काम आणि बस स्थानकावर जाणारे रोडचे काम अर्धवट ठप्प आणि पूर्णपणे दुर्लक्षित अवस्थेत पडून आहे। कोट्यावधीचा निधी मंजूर झालाय, उद्घाटनाचे फोटो झळकले, कामावर दुर्लक्ष करून प्रशासन व पुढारी कुठे लपले? नागरिकांचं म्हणणे, काम का थांबले? जबाबदार कोण? प्रश्नांचे ढग गडगडू लागलेत। मागील 8 ते 10 महिने उलटले तरी बस स्थानकाच्या जागेवर फक्त अर्धवट स्ट्रक्चर आणि गारगोट्यांची ढिग। काम थांबवण्यामागे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा व ठेकेदाराच्या मनमानीचा स्पष्ट वास येतो। ठेकेदाराचं चुकीचं नियोजन व मजुरांना पैसे न मिळाल्यामुळे काम बंद का? साहित्य साधनांची कमतरता, पण कोट्यावधींचा निधी कुठे? प्रशासनाची डोळे झाक, कोणती ठोस पाहणी नाही। लोकप्रतिनिधींचा फक्त फोटोबाजीपुरता सहभाग। धाड शहरातील नागरिकांनी थेट आरोप करत सांगितले की हा प्रकल्प म्हणजे भ्रष्टाचाराचं डायरेक्ट गेटवे आहे। कोट्यावधी निधी गिळून बसले हे लोक शहराच्या मध्यभागी उभे राहिले। या अपूर्ण ठिकाणी प्रवाशांसाठी त्रासच त्रास। नागरिकांची मागणी स्पष्ट। बस स्टँडचे काम तात्काळ सुरू करावे, कामाच्या खर्चावर ऑडिट व चौकशी समिती नेमावी, राजकीय हस्तक्षेप आणि दलाली दूर करावी। बस स्थानक उभारायला जर एकाहून अधिक वर्ष लागतात तर हे विकास कार्य आहे की जनतेची थट्टा? बस स्टँडच्या कामात झालेल्या दिरंगाईमुळे धाड शहराची प्रतिष्ठा आणि सामान्य जनतेच्या दोन्ही सोयी यामुळे धुळीला मिळत आहेत। जनतेच्या संयमाची परीक्षा घेणाऱ्यांना आता जबाबदारी स्वीकारावीच लागेल। प्रतिनिधी अबूजर मिर्झा, धाड। व्यापारी महासंघातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। शहरात व्यापारी महासंघातर्फे 14 जून रोजी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले। रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये व त्वरित रक्त उपलब्ध व्हावे या सामाजिक भावनेनं धुळ्यातील विविध क्षेत्रातील व्यापारी संघटनांचे शीर्ष संघटन धुळे व्यापारी महासंघातर्फे सालाबादनुसार यावर्षीही जागतिक रक्तदान दिवसाच्या निमित्तानं महारक्तदान शिबिर व रक्तदाता सत्कार सोहळा शहरातील 3 वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आला। गरुड मैदान कॉम्प्लेक्स, साक्री रोड धुळे, श्री दत्त मंदिर चौक देवपूर धुळे, श्री जलाराम बाप्पा मंदिर नटराज टॉकीज जवळ या 3 ठिकाणी सकाळी 8:30 ते सायंकाळी 5 वाजे दरम्यान आयोजन केलं आहे। जनतेत रक्तदान बाबत जनजागृती व्हावी यासाठी महासंघातर्फे यावर्षी पथनाट्याचं आयोजन करण्यात आले। गुरुवार दिनांक 12 जून रोजी शहरातील वेगवेगळ्या भागात यांचं सादरीकरण झाले। रक्तदानानंतर प्रत्येक रक्तदात्याचा सन्मानपत्र देऊन सन्मान केला। शहरातील प्रत्येक व्यापारी, सामाजिक, शैक्षणिक संस्थांनी या मानवतेच्या कार्यात सक्रिय सहभाग आपल्या सोयीच्या ठिकाणी शिबिरात घेऊन रक्तदान केले। जागतिक रक्तदान दिनानिमित्त जलाराम बाप्पा मंदिर इथं व्यापारी महासंघ व जलाराम मंदिरतर्फे आयोजित रक्तदान शिबिर प्रसंगी उपस्थित राजूभाई गुजराती, सेक्रेटरी दिनेशभाई पटेल, भीमजीभाई पाटील, खिमजीभाई पटेल, अशोकभाई भानुशाली, ललितभाई जेठवा, संदीप मोदी, मनसुखभाई गुजराती, मयूर भन्साली, दीपकभाई भानुशाली, रवजीभाई पटेल, मनोज सोलंकी, प्रतीक करपे, करण गुजराती, दीपक ठक्कर आदी उपस्थित होते। जागतिक रक्तदानानिमित्त आज 14 जून रोजी गरुड मैदान कॉम्प्लेक्स, दत्त मंदिर चौक आणि जलाराम बाप्पा मंदिर या ठिकाणी शहरातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रक्तदात्यांना आवाहन करून लोकांची सोय व्हावी यासाठी महारक्तदान शिबिराचं आज आयोजन केलेलं आहे। माननीय आयुक्त महोदया, माननीय ॲडिशनल SP साहेब आणि विविध संघटनांचे अध्यक्ष यांनी या उपक्रमासाठी भेट देऊन आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत। अशा या रक्तदानाच्या कार्यामध्ये धुळेकरांनी सहभागी व्हावं असं आवाहन धुळे व्यापारी महासंघातर्फे करण्यात येईल। आत्तापर्यंत या 3 ठिकाणी मिळून जवळपास 80 लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि आता याच्यानंतर आमचं टार्गेट साधारणतः 250 पेक्षा जास्त रक्तदात्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घ्यायचं। 3 ठिकाणी चालू आहे। गरुड मैदान कॉम्प्लेक्स,
दत्त मंदिर चौक आणि जलाराम बाप्पा मंदिर. ग्रीन धुळेचा अभिमानाचा दिवस, लळिंग शिवारात हिरवाईची नवी पहाट. धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे. ग्रीन धुळे वृक्ष टीमनं सकाळपासून लळिंग शिवारात पोलीस चौकी समोरील डोंगर परिसरात एक महत्वाकांक्षी सीडबॉल आणि बीजरोपण कार्यक्रम यशस्वीरित्या राबवला. या मोहिमेत अनेक पर्यावरण प्रेमी सहभागी झाले. धुळेकर सीडबॉल्स आणि बीजरोपे घेऊन सकाळी पोहोचले. आपल्या निसर्गासाठी काम करायचे ठरवून बीजारोपण केलं. पर्यावरणात वास्तविक बदल घडवण्यासाठी मेहनत घेतली आणि यावेळी साधारण 5,000 सीड बॉल्स आणि 10,000 विविध प्रकारची रोपे बीज वेगवेगळ्या गटाद्वारे लावण्यात आले. निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी आणि आपल्या धुळे शहराला अधिक हिरवेगार बनवण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पुढच्या पिढीसाठी शुद्ध हवा, पाणी आणि हिरवीगार वनराई मिळावी यासाठी हे फक्त वृक्षारोपण नाही, तर आपल्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयोग आहे.